माझं नाव वीरू. वय 34. गाव नक्तवाडी. गाव लहान, माणसं साधी आणि शांत. सकाळ असलेलं. मी घरी बहुतेक वेळा एकटाच. आईबाबा शहरात बहिणीकडे असत. घर मोठं पण रिकामच जास्त वाटायचं. त्यामुळं मला जास्त काही घरी करमायचे नाही. त्यामुळं माझा हात नेहमीच माझ्या पेंटमध्ये असायचा. एक दिवस काजल घरात कामाला आली. तिचं वय 28. हातात पातळ काचा बांगड्या. पहाटेच्या उनी सारखी डोळ्यात उब. चलतना काय तिची कंबर हलची, सुंदर माऊगाल, छाती पुढे आलेली. ती येत असे साध्या साडीत. केस पाठीवर सैल ठेवलेले. आवाज हलका. काम करताना कधी गाणं गुणगुणायची. ते गाणं घरात उब आणायचं आणि मला तर तिला बघून उब यायची. एक दिवस मी अंगणात बसलो होतो. पावसाचा वास हवेत. काजल कपडे वाळत घालत होती. कपड्यातून पाणी गळत होतं. ओल्या वायाने केस तिच्या चेहऱ्यावर आले. तिने ते हलकं कानामागे सारले. क्षणभर मी फक्त पाहत राहिलो आणि समनावरून हात फिरवला. काजलने माझ्याकडे पाहिलं. हसू नाही, बोलणं नाही. फक्त दोघांच्या नजरा शांतपणे भेटल्या. जणू काही मी समजते तुझा एकटेपणा, असं त्या नजरेत होतं. दिवस गेले. ती येत असे. काम करत असे, पण हलकेच. ती माझ्या कपांमध्ये चहा वाढत असे आणि मी तिच्या गाण्यात हरवत असे. एक दिवस तिला ताप आला. ती आलीच नाही. घर पुन्हा शांत. पण यावेळी ती शांतता अडथळ्यासारखी वाटली. दुसऱ्या दिवशी मी स्वतः तिच्या घरी गेलो. लहान घर, छपरातून पावसाचे थेंब आत येत. ती बिछाण्यावर पडलेली. घामाने केस कपाळाला चिकटलेले. मी बसलो तिच्या बाजूला. तिला चादर नीट केली. काजलने हळू आवाजात विचारलं, तुम्हाला एवढी काळजी का वाटली? मी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. फक्त तिचा हात हलकाच हातात घेतला. शब्द नसले, पण भावना स्पष्ट. काजलच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, माझ्यासाठी कुणी एवढं कधी थांबलं नव्हतं. त्या दिवसापासून मी कधी मागितलं नाही ती माझी व्हावी. कधी सांगितलं नाही की प्रेम आहे. कधी नात्याला नाव दिलं नाही. दोघेही फक्त पावसासारखे एकमेकांवर शिरत राहिलो. शांततेने, मृदूने, जाणीवेतून. कधी कधी प्रेम घोषित करायची गरज नसते. ते हातावर ठेवलेल्या कपातील उभेसारखं असतं. थोडं मऊ, थोडं शांत, थोडं मनाजवळ असलेलं. कधीपण हातात पकडून नाही राहायचे. मोका मिळाला की लगेचच काम उरकून घेतले बरे. आपण तर नेहमीच त्या लाईनचे. माणूस नेहमी मोका घेतो. अजून तर मी खूप मज्जा मारणार आहे. यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.